संस्कृत भाषा ही कधी लोकभाषा नव्हती. आपल्या देशात बुद्ध झाले, महावीर झाले, गुरु नानक झाले, संत कबीर झाले, यांनी कधी संस्कृत भाषामध्ये आपले वचन मांडले नाहीत. हे सर्व संत समाज सुधारक लोकभाषेमध्ये बोलत होते, जी लोकांना समजल अशा पद्धतीची. संस्कृत भाषा ही कधी लोकभाषा नव्हती. ही फक्त भटाबामना पुरतीच उरलेली होती. भटजींनी अशाच भाषेचा वापर केला जी लोकांना समजत नव्हती, आणि लोकांना समजल्या नसल्याचे त्या भटजीला फायदे अनेक आहेत. प्रश्नच निर्माण होत नाही की तुम्हाला त्याच्यातलं काय समजते की नाही हे विचारायचं. आणि लोकांना जेवढं समजत नाही तेवढं त्यांना असं समजायला लागते की काहीतरी पारलौकिक कल्याणाचं, आध्यात्मिक उन्नतीची व्याख्या होऊ लागली, गोष्टी होऊ लागली. इथं काय बी बडबडत जाऊ, त्यांच्या मागं स्वाहा स्वाहा टाकत राहतील. तूप टाकून देतील, खायच्या वस्तू टाकून देतील, म्हणाल तेवढी धनराशी दान करतील. आणखी करणार बी काय तुम्ही? त्यांच्या पुढे डोसकं टेकून, नाक रगडून पाया पडशाल, आरती घेऊन बटू लावून घेशाल. आणि जरी तुम्ही विचारले तर ते सरळ आणि सोपी गोष्ट असेल तर त्याला एवढं गोल गोल फिरून सांगतील. आणि ते भटजी काय ज्याला गोष्टीला फिरून टाकता येणार नाही, त्यांच्यामध्ये कला तरी भरून आहे की सहज आणि सोप्या समजून सांगण्यात येणाऱ्या गोष्टीला असं गोल 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 फिरवून सांगणार की तुमची समजण्याची आणि विचार करण्याची शक्ती, विवेक भ्रमिष्ठ होऊन जाणार. अशी ही वस्तुस्थिती आहे. जर देवानं आपल्या सर्वांना बनवले, तुम्ही म्हणता ना की या विश्वाचा निर्माता ईश्वर आहे, जर मग हे विश्वच त्यानं बनवलं असेल तर मग त्याला संस्कृतच भाषा का समजते? कधी विचार केलेत का तुम्ही की त्याला आपली मराठी, हिंदी, भोजपुरी, पंजाबी, उर्दू भाषा का समजत नाही? जर आपल्याला देवानं बनवलंय तर मग आपण सगळ्या देवाची संतान झालो, आपण सर्व त्याची संतती झालो. तर मग मला माझी विनंती, माझी इच्छा मांडण्यासाठी मध्ये एक ठेकेदार दलाल का लागलेला आहे? सरळ मी का सांगू शकत नाही त्याला, देवाला? आणि माझी भाषा का समजत नाही? आज मला मराठी, हिंदी परिपूर्ण येते, तेलुगू, भोजपुरी
छत्तीसगडी समजण्यापुरती येते, म्हणजे बोलू शकत नाही, पण पूर्णतः मला समजते ते काय बोलाय. या सगळ्या गोष्टी आपल्या विवेक बुद्धीने, ढाळस बुद्धीने जर आपण विचारात घेतल्या तर समजतील. आपण काय करायला लागलो? आपण मेंढ्याची चाल चालायला लागलो. आपल्या बाप आजानं असं केलं म्हणून आपण बी करायचं, म्हणजे त्याच्या पावलावर पाऊल ठेवायचं. हे कितपत योग्य आहे?